कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळी माहिती काढली। आता एवढ्या रात्री सारंग सर कुठे गेले असतील? माझ्या जीवाची एवढी धाकधूक का होऊन राहिली? विठ्ठला, तू सारंग सरांची काळजी घ्या। तू आजपर्यंत जो काही मार्ग दाखवलास मी त्या मार्गावरच चालत आले। मला माझा आवाज गहाण ठेवावा लागला। माझं लग्न झालं तेही अपघाताने। सून म्हणून मी या घरात आले, पण अजूनही मला सगळ्यांना स्वीकारलंच नाही। लोकांची मनं जिंकायचं बोललं तर माझ्यावरच आरोप येतो। अजून किती संकटांना सामोरे जावं लागणार आहे विठ्ठला? हं? तू आहेस, तुझं अस्तित्व आहे माहितीये मला काही माहित नाही। तू काही झालं तरी सारंग सरांची रक्षा कर। त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं संकट येऊ देऊ नकोस। मी प्रार्थना करते तुझ्याकडे। ते दोघं आई बाबा ते उद्योगपती वगैरे कोणी नाही आहेत। आई बाबांना भेटून काय करणार? लग्नासाठी मागणी घालणार आहात मला? सध्या ते बँगलोरला असतात आणि महत्त्वाचं म्हणजे ते नवरा बायकोही नाहीये। थोड्या पैशासाठी मिळेल ते काम करायला तयार होतात। ज्युनियर आर्टिस्ट आहेत। या ऍक्च्युली बाबा खूप डाऊन टू अर्थ आहेत। त्यांना असं कोणाला दुखवायला आवडत नाही, हो की नाही बाबा? त्यांची सवयच अशी, काही चुकलं असं वाटलं तर सॉरी बस म्हणून टाकायचं। काय झालं? कसला विचार करतोस? हां नाही काही नाही, तुला सांगण्यासारखं नाही येते। म्हणजे आय मीन तुला सांगितलं तर तुला राग येईल, आवडणार नाही ना, म्हणून म्हटलं, बाकी काही नाही। हे बघ नील, जे बोलायचंय ते क्लिअरली बोल। मला या घरात आणखी ड्रामा नकोय नील, प्लीज। ओके ऐश्वर्या, ती सावली ती मला जेन्युइन वाटते। म्हणजे तिच्या बोलण्यावर जे बोलणार आहेस ते बोलायची हिम्मती करू नकोस। ती मुलगी खोटी होती, आहे आणि कायम खोटी राहणार। जगन्नाथने तिला आपल्या घरात मेहंदळे कुटुंबाचं नुकसान करायला पाठवलंय, कळतंय का? म्हणून मी तुला काही सांगत नव्हतो, कारण तू त्या मुलीला ऑलरेडी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंस। सोड जमते। एक मिनिट, का जाऊ दे? म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये तर, पण मॉमवर आहे ना? मग मॉमचं पण सेम मत आहे। आणि जर तुमचं काही वेगळं मत असेल ना मिस्टर नील मेहंदळे, म्हणजे सिम्पथी अँड ऑल दॅट क्रॅप, तर तुम्ही जायचं मॉमकडे आणि सांगायचं की तिचा स्वभाव किती छान आहे, ती किती प्रामाणिक आहे, किती खरी आहे। तिला प्लीज सारंगच्या रूम मध्ये एंट्री द्या। जा जा जा। ऐश्वर्या तसं नाही। जो माणूस स्वतःच्या बायकोसाठी स्टँड घेऊ शकत नाही त्याच्याकडून मी आणखी काय एक्सपेक्ट करणार? कुठला विषय कुठे? इनफ इनफ।
हे माझे बाबा मनोहर प्रधान. मनोहर प्रधान. हॅलो 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 हॅलो. अस्मी खरी होती की खोटी, खरी होती की खोटी? पूर्ण खोटी, पूर्ण खोटी. तुझ्या आयुष्यात मीच तिला आणलं. दादा बघितलं ना चंद्रकांत मेंदळे चुकली ना तुमची सून आता तरी चुकली आहे ना मान्य करताय ना तुम्ही. तुला एक विचारू का? तुला तुझ्या लाईफ पार्टनर कडून काय अपेक्षा आहे? सारा ज्या मुलीसोबत तुझं लग्न होईल ती खरंच खूप लकी असणार आहे, यात वादच नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.